नागपुरात सध्या शिक्षक घोटाळा जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि अनेक नियुक्त्या ज्या झाल्या त्या बोगस प्रमाणपत्र कागदपत्र लावून झालेल्या आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते तथा स्वतः ते शिक्षक सुद्धा आहे आणि या सगळ्या संदर्भात जेव्हा त्यांना घोटाळा झाल्याची माहिती मिळाली त्यांनी तेव्हा माहिती अधिकारात सुद्धा काही माहिती मागितली आहे। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे जाणून घेऊ। हे म्हणजे काय नेमकी माहिती तुमच्याकडे आहे, काय समोर आलं? पराग पुडके नावाच्या एका व्यक्तीने नागपुरातल्या SKB हायस्कूलमधून बनावट अनुभव प्रमाणपत्र घेऊन त्याच्या आधारे भंडारा लाखनी येथे त्यांच्या वडिलांच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक पदाची मान्यता प्राप्त केली आणि पगार मिळवण्यासाठी शालार्थ ID सुद्धा प्राप्त ह्या शिक्षण उपसंचालक नागपूर येथून प्राप्त केल्याची मला माहिती मिळाली। त्या आधारे मी माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली आणि त्याच्यानंतर शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्याकडे मी तक्रार दाखल केली होती की अशा प्रकारे प्रकरण आपल्या कार्यालयातर्फे झालेला आहे। बोगस बनावट डॉक्युमेंटच्या आधारे शालार्थ ID आणि मुख्याध्यापक पदाची मान्यता मिळाली आहे। त्याच्यामुळे त्या मुख्याध्यापकावर आणि ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ही फाईल आपल्याकडे दिली आणि तसेच आपण सुद्धा हे कार्यालय सामील असल्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यावर FIR दाखल करण्यासाठी मी त्यांना तक्रार दिली होती। पण तक्रारीमध्ये केवळ मला इतकी माहिती देण्यात आली की हो सर्व प्रकार हा बनावट आहे तो आढळला आणि त्याच्या बाबतीमध्ये मान्यता रद्द करण्यात आली, तसेच शालार्थ ID सुद्धा रद्द करण्यात आला, एवढीच माहिती दिली। पण हे फौजदारी प्रकरण असल्यामुळे त्याच्यामध्ये नियमावली काय सांगते, म्हणजे अशा पद्धतीची माहिती उपलब्ध झाल्यावर काय कारवाई केली पाहिजे असे नियम आहे आणि काय झालं? ॲक्च्युअली जेव्हा बनावट डॉक्युमेंट तयार करण्यात येतो तेव्हा कुठल्याही शाळेचा किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसचा जेव्हा संबंध येत असतो तेव्हा बनावट डॉक्युमेंट तयार करणे हे IPC 420 अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे आणि नवीन BNS 2023 अंतर्गत 318 कलम अंतर्गत हा फौजदारी गुन्हा आहे, तो दाखल व्हायलाच पाहिजे। पण ती दाखल करण्यात न आल्यामुळे मला सगळी तक्रार दाखल करण्यात आली। हे या शासकीय कार्यालयाची फसवणूक झाल्यामुळे शासकीय अधिकाऱ्याचं काम होतं ते गुन्हा दाखल करणे, पण त्यांनी ते न करता त्यांना टाळलं, त्यांच्यावरती कारवाई टाळली आणि स्वतः मग याच्यामध्ये त्यांचा बचाव केला कायदेशीर कारवाईपासून। कोणाचा बचाव झाला आणि कोणी केला? कारण हे सगळं ज्या प्रकरण होत असतं जर ती कारवाई झाली नाही, आता सगळं उघडकीस आलं, अटक झाले, मात्र ही कारवाई त्याच वेळी केली असती तर कदाचित उल्हास नरड यांच्यावर आज जी अटक होण्याची पाळी आली ती आली नसती। हां, ती आली नसती, पण तरी पण ती पाळी आली असती, कारण की जी शालार्थ IDचं प्रकरण आहे हे पास इथूनच होत असते, त्याला मान्यता इथूनच मिळत असते। जरी त्यांनी खालच्या अधिकाऱ्यांवर जरी कारवाई केली असती तरीसुद्धा यांचा हात त्याच्यात असल्यामुळे, सही असल्यामुळे यांच्यावर नंतर कारवाई झाली असती, ते वाचले नसते। कशा पद्धतीने खरं तर हा घोटाळा चालतो, म्हणजे शिक्षण विभागात 30-40 लाख रुपयाची चर्चा आम्हाला माहिती आहे, तुम्ही स्वतः शिक्षक आहात, काय तुम्ही ऐकलेलं आहे आणि कशा पद्धतीने हा घोटाळा चालतो, कोणापासून कोणापर्यंत कागद? सर्वात पहिल्यांदा घोटाळ्याची सुरुवात ही संस्थाचालकांपासून होते, कारण संस्थाचालक शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करते आणि संस्थाचालकांना माहिती असते की कोणते डॉक्युमेंट खरे आहे, कोणते डॉक्युमेंट खोटे आहे। त्याच्यामुळे खोटे डॉक्युमेंट माहीत असतानासुद्धा संस्थाचालक हे शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करतात आणि त्या आधारे शिक्षणाधिकारी हे मुख्याध्यापक पद आणि शिक्षक पदाची मान्यता देतात, हे इथपर्यंत। आणि राहिली शालार्थ IDची गोष्ट, तर शालार्थ IDची मान्यता ही शिक्षण उपसंचालक कार्यालयातून होते। म्हणजेच शिक्षणाधिकाऱ्यांना हे प्रकरण माहीत असते, तरीसुद्धा शालार्थ IDसाठी हे प्रकरण शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये दाखल केले जाते आणि म्हणून हे सगळे मिलीजुली सरकार असल्यामुळे ह्या सर्वांना माहिती असते। याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारीसुद्धा सामील असल्यामुळे इथला जो वरिष्ठ अधिकारी आहे शिक्षण क्षेत्रातला 6 जिल्ह्यांचा बॉस, तो शिक्षण उपसंचालक असतो आणि तोच जर अधिकारी याच्यामध्ये सामील असेल तर मग सर्व बाकीच्या खालच्या अधिकाऱ्यांवरती कुठलाही गुन्हा दाखल करण्यात येत नाही, त्यांना सोडून देण्यात येते, जेव्हा की त्यांची जबाबदारी आहे ती त्यांच्यावर FIR दाखल करणे। सर, अनेक प्रकरणामध्ये असं समोर आलं आहे का बॅकडेटेडमध्ये मेलेले शिक्षण अधिकारी यांच्या नावाच्या सह्या करण्यात येते, हे खरं आहे का? हो, नेतामच्या केसमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी जेव्हा होते, जे त्यांना जेव्हा करप्शनमध्ये अटक झाली होती आणि त्याच्यानंतरही त्यांच्या नावाने शिक्षकांचे अप्रूव्हल देण्यात आले होते। याच्यामध्ये पूर्वीचे शिक्षणाधिकारी वंजारी म्हणा किंवा काटोलकर म्हणा, या रोहिणी कुंभार म्हणा, ह्या सर्व शिक्षणाधिकारी याच्यामध्ये व्याप्त आहेत, त्यांच्यावरती हे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, पण कुठे ना कुठे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी आपली मर्जी राखून यांच्यावरती FIR दाखल केले नाही। तुम्ही गंभीर आरोप करत आहे, 3 शिक्षण अधिकाऱ्याचं नाव घेत आहे, तुमच्याकडे तसे पुरावे आहे का ही शिक्षण अधिकारी सगळे त्याच्यात जबाबदार आहे? हो, कारण की जेव्हा जुन्या कार्यालयांमध्ये जुने रजिस्टरच्या मी प्रती प्राप्त केल्या होत्या माहिती अधिकारांतर्गत, त्याच्यामध्ये मला काही रजिस्टरमध्ये 5-5, 6-6 लाईन ह्या कोऱ्या ठेवलेल्या आढळल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा ते रजिस्टर प्राप्त केले तर त्याच्यामध्ये त्या नोंदी भरलेल्या दिसल्या आणि तेव्हा मी जिल्हा परिषद CEO यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती आणि तेव्हा त्या प्रकरणामध्ये CEOंनी त्या नोंदी कट करून ॲक्शन घ्यायला लावली होती, पण ती पण ॲक्शन त्याच्यानंतर झाली नाही।
म्हणजे सगळा घोटाळा कशाच पद्धतीने केला जातो आणि काहीच कारवाई एवढ्या वर्षात झाली नाही असंच तुम्हाला म्हणायचं? हां, सी ओकडे ॲक्च्युली जेव्हा आपण तक्रार दाखल करतो ना, सी ओकडे जिल्हा परिषदेच्या सी ओकडे, तर जेव्हा आपण एखाद्या शिक्षणाधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आपण कारवाई करण्यासाठी जेव्हा पत्र देतो ना, त्या कार्यालयाची सी ओ कार्यालयाची अशी चुकीची पद्धत आहे की जिथे शिक्षणाधिकाऱ्याचं नाव आलं तिथे ती फाईल त्या शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठवते. म्हणजे त्यांना कारवाई करण्यासाठी आपण पाठवलं तर चोराकडेच पाठवते की तुम्ही तुमच्यावर कारवाई करा. म्हणजे अशा प्रकारची पद्धत ती सी ओ कार्यालय वापरते. मग जेव्हा आपण एखाद्या शिक्षणाधिकारी कार्यालयाची तक्रार करतो किंवा शिक्षणाधिकाऱ्याची तक्रार करतो तेव्हा त्यांचं काम आहे की शिक्षणाधिकाऱ्याला बोलावून किंवा मला बोलावून समोरासमोर मीटिंग घडवून काय झालं आहे, काय प्रकरण आहे हे समजावून न घेण्यापेक्षा फक्त शिक्षणाधिकारी पाहिलं की ती फाईल त्याच्याकडे पाठवण्यात येते. मग शिक्षणाधिकारी स्वतःवरती कारवाई कशी करणार, ते सी ओचं काम आहे, त्यांनी नाही केलं आहे. तुम्ही आरोप करताय त्याचे पुरावे तुमच्याकडे आहेत? आहेत सगळे माझ्याकडे पुरावे आहेत. आतापर्यंत जवळपास 10 प्रकरणं माझे सी ओ कार्यालयामध्ये आहे आणि मी एक रिक्वेस्ट अजून टाकली. हे सर्व 10 प्रकरणं आहे, यांच्यावरती अजूनही कारवाई करण्यात आली नाही, याच्यावरती पुन्हा कारवाई करण्यात आली असं रिमाइंडर लेटर पण दिलं आहे, पण तरीसुद्धा मला त्याचा कुठलाही रिप्लाय आला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीचे घोटाळे आहे, चौकशा आहे, ते सुरू आहे, कारवाई होत नाही अशा पद्धतीचा आरोप जो आहे ते माहिती अधिकार कार्यकर्ते तथा स्वतः शिक्षक असून त्यांनी सुद्धा हा आरोप केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.